काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच, असं ट्विट केले रोहित पवारांनी आणि गंभीर आरोप केलेले आहेत। तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना एक सल्ला दिलेला आहे। मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शनिदेवाच्या दर्शनाला गेलेले आहेत। शिरसाटानंतर कोकाटे शनी चरणी लीन झालेले आहेत। माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला गेलेले आहेत। जे काही सध्याचं वातावरण आहे कोकाटेंकरता, त्यामुळे कोकाट्यांना शनिदेवाचा धावा करावा लागलेला आहे। कोकाटेंवर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। राजीनाम्याच्या मागणीकरता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि अशा वेळेला कोकाटे हे शनी चरणी लीन झालेले आहेत। शनिदेवाचा धावा त्यांनी केलेला आहे। वेगवेगळी केलेली वक्तव्य, विधानसभेमध्ये सभागृह सुरू असताना ते रमी खेळत होते, तो व्हायरल झालेला व्हिडिओ, अशा सगळ्यामुळे त्यांच्या पदावर गदा आलेली आहे, त्यांच्या मंत्रिपदावर टाच आलेली आहे। उद्या राजीनामा द्यावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली, अडचणीत आलेले आहेत कोकाटे आणि त्यामुळे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। शनिदेवाचा धावा माणिकराव कोकाटेंनी केलेला आहे। याआधी शिरसाटांचेही ग्रह कदाचित विचित्र झालेले होते, त्यामुळे त्यांनीही शनीचा धावा केला होता आणि त्या पाठोपाठ आता माणिकराव कोकाटे सुद्धा आपल्याला दिसतायत शनिदेवाच्या दर्शनाकरता गेलेले। नमस्कार, मी सुवर्णा। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपण या बुलेटिन मध्ये बघूयात। महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं बघायला मिळालं। महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्या, असा आरोप आहे आणि याबाबत खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी नोंदवलेली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी लागेल, असं पत्र लिहिलेलं आहे। घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलंय, परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्या की नाही, त्या मी सीएमओला विचारून सांगेन, तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन। माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता। काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही, किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही। तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे, किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन, मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून, असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत। अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाही आहे। त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही। तुम्ही देखील आता म्हणजे तुम्हाला पत्रांना प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे, तुम्ही तुमची ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात का? नाही, हे पत्रव्यवहार करणं, घडी पत्रव्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही। मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं बघा। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही।
मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे. माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतली, त्यावर संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आहेत ते नाराज झाले. त्यांनी माधुरी मिसाळांना पत्र पाठवलं. माधुरी मिसाळांना त्यांनी लिहिलंय की माझ्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्या लागतील. त्यावर माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय की मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलून बैठका घेईन. नेमकं काय घडलंय, नाराजी नाट्य कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये आहे का, या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेतो आहोत. सारखे पत्रव्यवहार मी करणार नाही, पण यावरून दोन पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे असं काही म्हणण्याची गरज नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. पण या सगळ्याचा काही वेगळा अर्थ घ्यायचा का हेही बघणं महत्त्वाचं आहे. कॅबिनेट मंत्री, एकाच खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि त्याच खात्याचा राज्यमंत्री, या दोघांमध्ये नाराजी नाट्य, मानापमान नाट्य रंगल्याचं बघायला मिळतंय अशी चर्चा तरी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून हे नाराजी नाट्य रंगलं असंही कळतंय. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी बघूयात. कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली. त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी संकेत दिले. धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. राज्यामध्ये काही मंत्री यांची गच्चंती होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळा प्रकरणी कोर्टात असलेल्या जनहित याचिकेत क्लीन चिट मिळणं हा निव्वळ योगायोग आहे का, की या क्लीन चिटद्वारे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणं शक्य होईल अशी चर्चा समोर आली आहे. त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय. त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ. अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे. तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही. तर एकूणच अजित पवार यांनी केलेलं हे भाष्य आणि त्यावरनं आता पुन्हा एकदा चर्चा रंगणार. या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. प्रणाली, एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे, दुसऱ्या प्रकरणातला निकाल बाकी आहे. अजित पवारांनी आज दिलेले संकेत, त्यावरनं काय सांगाल? आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे. परंतु त्याच प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे आणि लोकायुक्तांकडची त्यांची जी तक्रार आहे, पिटिशन आहे, त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजली दमानिया यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जी याचिका उच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकाकर्त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे जे आहे ते वकिलांनी योग्य पद्धतीनं कोर्टाच्या समोर मांडलेले नाही.
माझ्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत. ते पुरावे कारण याचिकाकर्त्यांना त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल. जे याचिकाकर्ते दुसरे कुणीतरी आहे ते जर सर्वोच्च न्यायालयात जात असतील तर अंजली दमानिया यांना त्याच्यामध्ये इंटरव्हीन करता येणार आहे. आणि त्या म्हणाल्यात की जर सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरव्हीन करण्याची संधी मिळाली तर हे सगळे पुरावे ते त्या तिथे देणार आहेत, जे आत्ता त्यांनी लोकायुक्तांपुढे मांडलेले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला तर मी पिच्छा पुरवेन असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कृषी घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे जे ठोस पुरावे आहे, शासकीय अहवाल आहेत, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मी कोर्टापुढे, न्यायालयापुढे मांडेन आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे बघेन असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या बाबतीत ते अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पुरावे इतके ठोस आहे की या आधारावर त्यांना या प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळू शकत नाही. त्यामुळे जर अजित पवार अशी वक्तव्य करत असतील तर ती त्यांनी करू नये आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा जर त्यांचा काही विचार असेल तर तो करू नये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.